हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज संचितच्या स्कूलमध्ये फर्स्ट डे आहे आणि इथं बघू शकता हे संचितचं स्कूल आहे आणि प्ले ग्रुप आणि जे नर्सरीची वगैरे मुलं आहेत तर त्यांना त्यांच्यासाठी हे खाली असं खेळायला वगैरे आहेत आणि प्ले ग्रुप नर्सरीच्या मुलं कशी लहानच असतात त्यामुळं त्यांच्याबरोबर जे कोण पॅरेंट्स वगैरे आले असतील तर ते थांबलं तरी चालत होतं आणि ज्युनियर सिनियरची थोडी मुलं मोठी असतात आणि त्यांना स्कूलमध्ये जायची वगैरे सवय बऱ्यापैकी झालेली असते त्यामुळे त्यांना सोडून गेलं तरी चालेल म्हणत होते. त्यामुळे मी संचितला स्कूलमध्ये सोडलं आणि घरी आले होते आणि नंतर मग सुरुवातीचे एक दीड तासच स्कूल होतं. त्यामुळं घरी येऊन थोड्या वेळ बसले का लगेच संचितला आणायला पण आले. तर इथं बघू शकता सगळे मुलं बऱ्यापैकी रमले होती, रडले वगैरे कोणच नव्हती. चांगले खेळत बसले होते कारण पहिल्याच दिवशी लहान मुलं म्हणलं की त्यांना टॉयज खेळणी वगैरे आवडतं खेळायला त्यामुळे भरपूर खेळणी वगैरे ठेवली होती आणि ते खेळत बसली होती. तर सुरुवातीचे 8-10 दिवस असंच जातील म्हणले आणि तसं पण पंढरपूरमध्ये कसं वारी झाल्याशिवाय स्कूल नीट व्यवस्थित सुरूच नाही होणार. त्यामुळं आता 17 तारखेला वारी आहे. वारी झाली का तिथून पुढं स्कूल छान व्यवस्थित चालू होईल किंवा शिकवायला वगैरे सुरुवात करतील. पंढरपूरमध्ये वारीची सुट्टी पण असते बहुतेक असं मी ऐकून आहे. त्यामुळं सुट्टी वगैरे होईल आणि नंतर मग छान मस्त असं शिकवायला सुरुवात करतील. आता फक्त टिफिन आणि वॉटर बॉटल झालं एवढंच घेऊन बोलवलं होतं. संचितची नवीन फ्रेंड पण तयार झाली आणि मी व्हिडिओ काढते म्हणून संचित थोडासा लाजत होता आणि नाव काय विचारलं मी तर काय सांगितलं नाही. आता स्कूलमध्ये पहिला दिवस म्हणलं की कसं ओवाळतात वगैरे तर सगळ्यांचं ओवाळून वगैरे झालं. मी त्यावेळेस नव्हते. तसं थांबलं तर चालत होतं पण संचितला तसं पण स्कूलची सवय आहे. त्यामुळं मी काय थांबले नाही. मी सोडून लगेचच रिटर्न आले. आता संचितच्या स्कूलमध्येच स्कूल बॅग, युनिफॉर्म, बुक, नोटबुक वगैरे सगळं तेच देणार आहेत. त्यामुळं मी फोटो काढत होते व्हिडिओ काढताना आणि पहिला दिवस होता त्यामुळं बिस्किट पण दिलं, ओरिओ बिस्किट. नंतर मग संचितला घेऊन घरी आले. घरी आले की मग लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली. तर नाश्ता झाला होता करून आणि स्वयंपाक वगैरे पण मी येईपर्यंत आईने केलं होतं बऱ्यापैकी. थोडंसं राहिलं होतं बनवायचं मग ते मी करायला लागले होते आणि कट्टा वगैरे आवरायचा बाकी होता. आता इथं तव्यामध्ये टोमॅटोची चटणी केली आजींसाठी आणि आमच्यासाठी सकाळीच केली होती. संचितला टिफिनला केली होती मी शिमला मिर्च आणि संचितच्या पप्पांना सांगितले मी संचितला शिमला मिर्च दिली होती. तर हसायला लागले. स्कूलचा पहिला दिवस आहे आणि शिमला मिरची दिली. श्रीखंड, चपाती, पुरी तर द्यायची ना, पण दिली नाही तेच बरं झालं. कारण 1 तासच होते, 1-1.5 तास मोजून होते आणि त्याच्यामध्ये पण टिफिन संचितने तर खोलला पण नाही, तसाच घेऊन आला घरी. त्यामुळं श्रीखंड, चपाती जरी, पुरी जरी दिली असते तर तो घेऊनच आला असता घरी. आणि भाजीमध्ये केलं होतं शेव तर शिमला मिरची पण संचितला केली होती आणि नंतर चिगळीची भाजी पण होती. तर चिगळीची भाजी आजी खात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी बनवलं होतं टोमॅटोची चटणी तर मीच केली होती. आता हे सगळं जे खरकटं वगैरे आहे तर त्यांना मी सगळीकडे साईडला काढून ठेवायला लागले. दुपारचं जेवण थोडं लेटच असतं त्यामुळं जरा सगळं चाललं होतं सगळं झाकून वगैरे ठेवायचं कारण नुकतंच आता स्कूलमधून वगैरे आले होते. अजून 1-1:30ला जेवण असतं त्यामुळे सगळं कट्टा वगैरे मी आवरून घेत असते. मग जेवण झालं की मग काय निवांतच असतं सगळं आणि भांड्याला बाई आहे त्यामुळं जे काही दिवसभर भांडी पडतील नाश्त्याची, दुपारच्या जेवणाची, संध्याकाळच्या स्वयंपाकाची, जेवणाची तर ते सगळी भांडी कसं खरकटं वगैरे काढायचं, धुवायचं आणि मग ते टबमध्ये ठेवायचं. मग उद्या सकाळी लवकर बाई येते एक 6, 6:15ला येते बाई. मग ती भांडे घासून जाते. पण बाई जरी असली तरी तसंच ठेवायला येत नाही. सगळं खरकटं काढायला लागतं. जे काय चिटकलेलं वगैरे असतात उपमा केला होता तर त्या ह्याला कढईला बरंच काही चिटकलं होतं तर ते सगळं घासून मग ठेवायला लागते. नाहीतर मग ते सकाळपर्यंत ठेवलं की मग ते वाळून जाते आणि ती बाई म्हणते मग वाळून जाते पाणी वगैरे मारून किंवा नीट स्वच्छ धुवून ठेवा जावा. तर असं आहे त्यामुळे ते सगळी भांडी तर टबच केलं आहे आईने. त्या टबमध्ये जे काही दिवसभरामध्ये भांडी पडतील तर ते भांडी सगळी तशीच टबमध्ये ठेवायची. मग ती सकाळ सकाळी येऊन घासून जाते. मी तर आम्ही त्यांची झोपेत असतो तेव्हाच ती येत असते आणि येऊन घासून कट्ट्यावर आणून भांडी ठेवत असते. तरी तर बघू शकता माझं टोमॅटोची चटणी झाली. तिला मी एका डब्यामध्ये काढली आणि तवा पण आहे तर त्याला आता साईडला ठेवायचं आणि आता मला चहा पण प्यायचा होता. आज शिगडी पण आणायची होती त्यामुळं चालले होते पटपट शिगडी नवीन घ्यायची. ही शिगडी थोडी खराब झाली. 30 वर्ष झालं आई म्हणत होते 30 वर्षापूर्वीची शिगडी दुरुस्तीच केली होती आणि आता पूर्णच खराब झाली आणि
खराब झाली म्हणजे असं तरी पण विचारलं होतं, पण मॉडेल आहे तर खूप जुनं आहे आणि त्याचं आता जे पार्ट आहेत तर ते पार्ट्स पण मिळत नाहीत. त्यामुळे मग आता शेगडी बदलायचाच निर्णय घेतला. त्यामुळे आता जेवण वगैरे दुपारचं झालं की संचितला चप्पल पण घ्यायची आहे. संचितने एक त्याची डेली यूजची चप्पल होती, ते त्याने कुठं टाकली. एक चप्पल सापडेच नाही त्याची, त्यामुळे त्याला चप्पल घ्यायचे आणि मला पण शूज घ्यायचे आहेत. त्यामुळे जेवण वगैरे करून संचितला चप्पल आणि मला शूज वगैरे पण घेऊन आलो होतो. आईंनी ते मला जो ग्रीन कलरचा बाऊल दिसतोय त्याच्यामध्ये कॉटनचा ब्लाऊज आहे. आईंनी ब्लाऊज घेतले त्यांना कॉटनचे. मग त्या कधी पण कॉटनचे ब्लाऊज घेतले का मग ते कॉटनचे ब्लाऊजला एक तास दीड तास पाण्यामध्ये ठेवतात. नंतर त्याला पिळायचा, वाळत घालायचा आणि मग ब्लाऊज शिवतात. तर ते स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवते. टेलर आहेत त्या, त्यांना चांगल्या बऱ्यापैकी ब्लाऊज सगळे छान येतात शिवायला. अगोदर बाहेरचे पण घेत होत्या, आता बंद केलेत. आता म्हणजे बरेच वर्ष झालं बंद केलेत त्यांनी. आणि मी पण शिकते सध्या. एकच दिवस बसले होते, इतकं अवघड वाटलं माझ्या तर डोक्यावरूनच गेलं. त्याच्यावर अजून बसलेच नाही मी शिकायला. त्यामुळं मी पण शिकणार आहे. घरचा टेलर आहे, मशीन आहे घरी. त्यामुळं शिकायचं आपलं स्वतःचं जरी आलं तरी बाद झालं. बाहेरचं काही शिकायलाच पाहिजे असं नाही. तर इथं बघू शकता चाललं आहे माझं आता कट्टा पुसायचं काम. कट्टा पटपट पुसून घ्यायचा. संचितचं असतं अधूनमधून. संचितचं जेवण करत होता आणि संचितनी खाल्लं. भाजी खाल्ली, भाजी आणि शिमला मिरची पण होती. भाजी पण खाल्ली थोडीशी आणि टिफिन दिलेला तसाच घेऊन आला होता. संचितला मी टिफिन पण घेतला आहे. नाहीतर अगोदर प्लॅस्टिकचा टिफिन होता आणि बरेच जण म्हणतात ते प्लॅस्टिक यूज नाही करायचं. त्यामुळं ह्यावर्षी मी खास नवीन टिफिन घेतला स्टीलचा. छान आहे एकदम, मला आवडला आणि मग चला म्हणलं आता घ्यायचा तर आहे तर घ्यायला तर पाहिजेच. त्यामुळं मग टिफिन वगैरे आणला. जे काही स्कूलचं लागणार होतं ते पण आणलं. तसं तर संचितची स्कूलची अगोदरची बॅग छान आहे आणि आता स्कूलमध्ये मिळालेली एवढी पण अशी एवढी काही खास नाही वाटत मला. त्यामुळं त्याला काहीतरी हे करा म्हणतात, लोगो लावून द्या. म्हणजे आता सगळ्यांच्या कसं झालं आहे, मुलांना ग्रे आणि ब्लॅक आहे आणि मुलींचा फेवरेट पिंक. मुलींना पिंक कलरच्या बॅग दिलेत आणि मुलांना ग्रे आणि ब्लॅक दिलेत. त्यामुळे संचितची ब्लॅक आणि मग बाकी सगळ्या म्हणजे ब्लॅक सेमच आहे सगळ्या. डिझाईन वगैरे सगळं सेमच आहे. त्यामुळे त्याला काहीतरी लोगो वगैरे लावून द्या म्हणते. त्यामुळे संचितचं आता काहीतरी चिटकून नाव वगैरे काहीतरी द्यायचं. नाहीतर अधूनमधून चेंज पण करायची. मला तर संचितची पहिली स्कूलची जी बॅग आम्ही घेतली होती तीच खूप छान आहे आणि तीच मला आवडते. त्यामुळे त्याला जी स्कूलमध्ये दिली ती आता द्यायची थोडी अधूनमधून ती ही असे करायचं. आता फीमध्ये मिळाली. आता जे आपण फी भरतो त्या फीमध्येच बॅग, शूज, युनिफॉर्म, सॉक्स हे सगळं मिळणार होतं. त्यामुळे आता मिळते तर घ्यायचं. आणि फीमध्ये असल्यामुळे कसं बॅगची क्वालिटी पण एवढी अशी खास मला तर नाही वाटली. त्यामुळं अधूनमधून चेंज करून संचितला द्यायची आणि ब्लॅक कलर म्हणलं की धूळ घाण पण लगेच होतो. तर असं आहे. तर बघू शकता माझा कट्टा आहे तर चकाचक करून झाला. संचित आला होता पाणी पिण्यासाठी. हे बघ कसं फिल्टरचं हलवते. असं लहान मुलं काय तर तोडून फोडून ठेवणार हा संचित. खूप आगाऊ संचित आहे. काय नीट ठेवत नाही काय नाही. मध्ये धडधड खडखड काहीतरी चालू असतं आणि हा अक्षरशः व्हिडिओ त्यांनी चालू केला होता आणि म्हणत होता मी पाणी पितोय आणि मी व्हिडिओ चालू केला आहे. मग म्हटलं चला आता लेकराने एवढा स्वतः व्हिडिओ चालू केला आहे तर करू द्या आणि दाखवायला तर पाहिजेच. नंतर आता माझ्यासाठी ठेवते चहा. तर झालं काय मी आता अळूच्या वडीचा व्हिडिओ टाकला आणि मला जास्त काय झालं काय माहिती, अळूची वडी खाल्ली ती घसाच बसला आहे. माझा घसा पण दुखायला लागला आहे. तर असं झालेलं आहे. काय आता नाही तर पावसामध्ये पण असतं थोडंसं क्लायमेट चेंज होते. अधूनमधून ऊन पडते, मध्येच वारा सुटते, असं काहीतरी आहे. तसं पण आता बरेच दिवस झाले पाऊस नाहीच. एकदम बारीक पाऊस पडतोय. मोठा असा पाऊसच नाही झाला. तर असं आहे. कप मी स्वच्छ धुवून घेतला. कप जास्त नाही वापरत, पेलेच असतात. त्यामुळे कपाला मी काय केलं, धुवून घेतलं, घासून घेतला आणि आता माझ्यासाठी ठेवते चहा. तर चहा पण आता कमी करायचा आहे, प्यायचा बंद करायचा आहे. तर असं मी फक्त म्हणतेच, पण बंद काही करत नाही. एक टाईम तर प्यायला पाहिजे, पण माझा 2-3 टाईम होतो आहे. आणि सकाळी आज चहा पिले होते का सकाळी ते पण आठवत नाही मला. पिले असेल, पिणार नाही असं होतच नाही कधी. तरी पण आता म्हणलं चला चहा पिऊया. आणि नंतर मी आणि दादा दोघांनी जाऊन शेगडी घेऊन आलो आणि इथं बघू शकता शेगडी आणली की मग आईंनी पूजा करायला लागलेत. तर हळदी कुंकू लावला, साखर. आता स्वीट काहीतरी करायचं होतं, पण स्वीटमध्ये घरात आता शुगर आहे. त्यामुळे शुगरमध्ये स्वीट खाणारे कोण काय नाही. तरी पण म्हणत होते खीर करूया. मग खीर झाली कॅन्सल. आता चहा पिणारे मी आहे घरात. त्यामुळे म्हटलं चला आता गोड करूनच आपल्या शेगडीचा शुभारंभ करूया. त्यामुळं
मस्त असं शिगडीवर काय म्हणतो त्याला चहा वगैरे केला आणि नंतर आळूच्या वड्या पण केल्यात. आता ह्याचा सेकंड ब्लॉग आहे, तर लवकर येईल आळूच्या वड्या वगैरे केलेला. आणि त्या संचित चालली होती मस्ती, मी अगरबत्ती लावतो, मी अगरबत्ती लावतो आणि फुलं नाहीत का, हार आणा. आता शिगडीला हार पण लावायचा होता साहेबांना, तर हार कोण शिगडीला लावतं का? तर संचित म्हणत होता हार पण आणूया आणि शिगडीला हार लावूया. त्यामुळे पूजा केली की लगेचच चहा केला आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात पण केली. चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला तर ते नक्कीच सांगा. आणि आमची शिगडी शिगडी जे गॅसचं ऑफिस असतं तिथून घेतली, कारण तिथं असते बऱ्यापैकी चांगले, तिथून जे कोण आहेत तर ते येतात जोडून वगैरे, पण लगेचच गेले. आणि असं आहे एकदम मस्त. शिगडी थोडीशी स्लो चालते, तो माणूस म्हणला थोडं नवीन आहे, रुटीनमध्ये लागली की फुल चालेल. आता रुटीनमध्ये लागल्या कशी फुल चालणार काय माहिती, त्यालाच माहिती. तर असं आहे. शिगडी कशी वाटली तर ते पण सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते पण सांगा. आणि चला तर मग बाय.